You said never let me go. 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 You said श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि उद्या आहे आपलं संक्रांत, तर मी आज संक्रांतीचे स्पेशल आपले तिळाचे लाडू बनवून घेत आहे, कारण की उद्या काही वेळ नाही भेटणार म्हणून आजच बनवत आहे. तर इथे बघा मी तीळ घेतलेले आहे. हे डिमांडमधून मी तिळाचं पॅकेट आणलेलं आहे. 500 ग्रामचं पॅकेट आहे आणि तरी मी तुम्हाला मोजून दाखवत आहे. बघा 500 ग्राम बरोबर 3 कप भरलेले आहे आणि स्वच्छ आहे. तीळ धुण्याची काहीच आवश्यकता नाही आहे, खडा नाही, काही नाही आहे त्याच्यात. खूप स्वच्छ तीळ आहे. तर बघा छान मस्त पैकी याला भाजून घ्यायचे. जेव्हा तीळ तळतळ आवाज येते तेव्हा बंद करून द्यायचे. तिळाचा रंग बदलून जातो आणि पांढरी तीळ आहे तर ती थोडीशी लालसर मी लालसर होऊ देण्यापर्यंत करणार आहे, थोडीशी ब्राऊन. तर बघा. आणि तीळ जेव्हा तुम्ही तीळ भाजणार ना तेव्हा मोठ्या पॉवरवर नको भाजा, कमी पॉवर करा गॅसचा. आणि स्पेशल म्हटलं आपण मकर संक्रांत म्हटलं की पटकन लाडू, तिळाचे लाडू, तिळाची बर्फी हे लवकरच लक्षात येते. आणि बघा, आणि थंडीमध्ये तीळ खाणं म्हणजे खूप म्हणजे आवश्यक पण आहे आणि हेल्दी पण खूप आहे, कारण की तीळ हे गरम असते, शरीरासाठी गरम असतात आणि ते खूप पौष्टिक पण राहते तीळ. तर त्याच्यासाठी पण लाडू खातात. आणि तिळामध्ये गूळ, आणि गूळ तर तुम्हाला माहीत आहे आपल्या रक्तासाठी खूप छान आहे, रक्त वाढतो गुळाने. आणि बघा इथे माझी तीळ भाजून झालेली आहे मस्त, म्हणजे कलर चेंज झालेला आहे तिळाचा. आणि बघा मी आता इथे गूळ घेत आहे आणि हा मी रेडीमेड गूळ डिमांडमधूनच आणलेला आहे. आणि मी ते बिट्टेवाले गूळ नाही घेत, कारण की त्याच्यात खडे राहतात, मग ते त्याला पाक झाल्यावर गाळून घ्यावं लागते. तर मी असंच गूळ आणते, याच्यामध्ये खडे वगैरे काहीच नाही राहत.
तर छिलून घेत आहे मी गूळ, कारण की आपल्याला म्हणजे सारखंच माप घ्यायचं आहे गुळाचा. जेवढी आपण तीळ घेतलेली आहे तेवढंच आपण गूळ घेणार आहे, म्हणून मी अशी छिलून घेत आहे. तर बघा कढई गरम झालेली आहे. यात मी थोडं पाणी टाकले आहे, 3-4 चमचे पाणी टाकलेलं आहे की आपलं गूळ लवकर मेल्ट होणार म्हणून आणि गुळाला चिपकणार पण नाही. तर थोडं गूळ कमी गेलं म्हणून मी याच्यात थोडीशी साखर टाकलेली आहे. तर तुम्ही स्किप पण करू शकता साखर. मला म्हणजे कमी गेलं गूळ म्हणून मी थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. तर बघा, आणि गॅसचा पॉवर तुम्ही कमी ठेवा, जास्त वाढवू नका, कारण की मग त्यामुळे काय होणार, तुम्ही पॉवर वाढवला ना तर गूळ खालून बुडायला लागणार आणि करपणार. त्यामुळे तुम्ही पॉवर कमी ठेवा. आणि तीळ तिकडे थंडी होत आहे, तीळ थंड व्हायला ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे, म्हणून मी तीळ थंड होऊ देणार आणि त्यानंतर मी बारीक करणार आहे. तर इथे बघा हळूहळू छान गूळ मेल्ट होत आहे. आणि अधोमधातनं थोडंसं म्हणजे चमच्याने फिरून पण घेत जा. फिरवल्याने काय होणार की ते म्हणजे खाली जे बसलेलं आहे ते सुद्धा फिरणार आणि पटकन हा जो गूळ आहे रेडीमेड मी आणलेला आहे डीमार्टमधून, हा पटकन मेल्ट होते, काही वेळ नाही लागत त्याला मेल्ट व्हायला. आणि तिळाचे लाडू संक्रांत आहे म्हणून तेव्हाच नको करा, तुम्ही केव्हा पण करू शकता. आणि लहान मुलांना वगैरे आपल्याला सुद्धा खूप हेल्दी राहतात तिळाचे लाडू. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता. तर मी नेक्स्ट बॅच जी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचं पावडर टाकणार आहे. तर बघा ह्याप्रमाणे मी थोडी तीळ घेऊन थोडीशी बारीक करते आणि जास्त एकदम बारीक नाही करणार आहे, थोडीशी मी थाळीच ठेवणार आहे. तर बघू शकता मी तीळ मस्त बारीक घेतलेले आणि इतकं छान खमंग येत आहे तीळचा. इकडे तिळाचाही खमंग येत आहे आणि पूर्ण घरात वास असा दळवळून गेलेला आहे गुळाचा तिळाचा. आणि शेजारी पण माहीतच पडून जाते की तिळाचे लाडू बनणार आहे बा म्हणून. तर बघा इथे तीळ बारीक करून घेते आणि तीळ मस्त बारीक करून घेतलेली आहे बघा इतकी पिठी, कारण की आमच्या घरी तिळाचे लाडू नाही आवडत, अशी पिठीचेच लाडू आवडतात. आणि इथे बघा गूळ पण छान मेल्ट होत आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेले आहे इलायची. तुम्ही म्हणता पावडरच टाकले आहे, मी थोडीशी इलायची आणि ते जे दिसत आहे तुम्हाला हिरवी ते काढून टाकणार नंतर मी. आणि गूळ बघा कसं लालसर आहे, छान मस्त लाल आहे. आणि कोणी कोणी काय करतात ना सोडा सुद्धा टाकतात की माहीत नाही मला, पण सोडा पण टाकतात कोणी कोणी की ज्याच्यामुळे काय होणार ते पटकन त्याला मस्त छान फेस येते. आणि तर बघा आता हे वाटीमध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये काय करणार आहे तर मी थोडं इथे गूळ टाकून बघणार आहे पाक, म्हणजे चेक करणार आहे की आपला पाक म्हणजे झाला आहे की तयार. तर जर असा गोळा नाही होत आहे पाकाचा, तर बघा असा गोळा नाही होत आहे आणि जेव्हा ते गोळा होणार ते हाताला चिपकणार नाही, असा गोळा होणार तेव्हा आपलं पाक झालेला आपण समजू. तर इथे थोडा वेळ आणखीन मला शिजून घ्यावा लागणार आहे, कारण की तयार व्हायला वेळ आहे. तर बघा छानपैकी मस्त कलर पण सुंदर आहे गुळाचा आणि पूर्ण मेल्ट झालेला आहे. फक्त आणखीन ते पक्का व्हायचं आहे, म्हणजे लाडूसाठी जे लागतो आपल्याला पाक तसा पाक व्हायचा आहे. म्हणून मी थोडंसं आणखीन 5 मिनिटं शिजून घेते याला आणि अधामधात चेक करत राहा की आपलं पाक झालेला आहे का म्हणून. आणि कोणता कार्यक्रम राहते आपण जेव्हा काही डिश करतो ते एकदम आपल्याला म्हणजे आनंदच वेगळा राहतो. तर बघा इथे मी पुन्हा एकदा चेक करून घेते की आपलं पाक झालेला आहे का. तर बघा अशा प्रमाणे मी चेक करून घेत आहे. बघा हाताला चिपकत नाही आहे. तर आता मी याच्यामध्ये आपलं पाक झालेला आहे तर याच्यामध्येच मी गॅसचा पॉवर कमी केलेला आहे आणि याच्यामध्येच मी पूर्ण तिळाचं पीठ टाकून घेत आहे आणि छान त्याला म्हणजे मेल्ट करणार. कारण की गॅस कमी बंद केली ना तर गुळ काय राहते, एक तर थंडीचा दिवस आहे, गुळ का होते पटकनच म्हणजे जमाला तयार होऊन जाते
जमण्यासाठी तयार होऊन जाते। त्यामुळे मी म्हटलं गॅसच म्हणजे चालू ठेवलेला आहे आणि पूर्ण अगोदर फिरवून घेते गूळ आणि तिळाचं पावडर। तर बघा तुम्ही सुद्धा असंच करा, कारण की तुम्ही जेव्हा गॅस बंद कराल ते पटकनच कडक होऊन जाते, गुळाचं पाक लवकर कडक होऊन जातो। तर बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्ण आता मस्त फिरवून घेते एकदा आणि मग पटपट लाडू करते। थोडं थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लाडू करा, कारण की थोडंसं हे गरम गरमच लाडू करावं लागते, तुम्हाला माहीतच आहे। तर बघा मी पूर्ण एकजीव करून घेत आहे त्या सामग्रीला आणि बघा जसं जसं हे थंड होणार, पाक लवकरच थंड होते आणि जसं जसं ते थंड होणार तसं तसं ते जमाला तयार होऊन जाते। आणि शक्यतो तुम्ही मोठं पात्र घ्या, लहान पात्रामध्ये काय होते की ती खाली पडायचे चान्सेस जास्त राहते, त्याच्यामुळे काय करते आपण हळूहळू करतो आणि मोठं पात्र असलं की म्हणजे फिरवायला सोपी जाणार, त्यामुळे थोडं मोठंच पात्र घ्या। आणि बघू शकता झालेलं आहे फिरवून। आणि तुम्हाला हे आता म्हणजे कसं थोडंसं गिलाच वाटत असणार, पण हे गिला नाही आहे, हे गरम आहे खूप जास्त, त्यामुळे तसं वाटत आहे। पण ते जसं जसं तुम्हाला म्हणजे वाटणार की जसं जसं ते थंड होणार ना तसं तसं ते बरोबर लाडू होणार। आणि बघा थोडीशी तुम्ही तीळ वरतून टाकलेली आहे की जेणेकरून थोडीशी आपण जेव्हा खातो तेव्हा थोडीशी म्हणजे दाताला पण लागलेल्या पाहिजे तीळ म्हणून। आणि एक म्हणजे थोडंसं मला वाटलं की तीळ असे टाकावं म्हणून थोडीशी वरतून ॲक्च्युअली डेकोरेशन टाईप। तर आता मी याला थोडं थंड होऊ देते, कारण की फार गरम आहे आणि इतक्या गरममध्ये लाडू तर शक्यच नाही आहे। आणि मी थोड्याशा वड्यासुद्धा पाडून घेते। तर वट्टा छान पुसून घेतलेला आहे मी आणि इथे टाकलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे। त्या तेलाला छान पसरून घेते मी की आपल्या वड्या ज्या पाडू ते लवकर निघणार, नाही तर ते वट्ट्याला चिपकून जाणार, त्यामुळे मी तेल लावून घेतलेलं आहे अगोदर। आणि आता पूर्ण मी सामान याच्यावर थोडं टाकते आणि थोडं याचं लाडू बनवणार आहे। तर बघा असं थापून घेतलेलं आहे मी आणि खूप गरम आणि हे ना थोडं गरम गरमच थापावं लागते, तुम्ही बघू शकता। आणि थोडंसं मी जाडं घेतलेलं आहे की बर्फ एकदम पातळ चांगलं नाही वाटणार, म्हणून थोडंसं जाडं घेतलं आणि बेलण्याने लाटून घेतलेलं आहे। आणि छान आता गरम गरमच मी थोडंसं काप करून घेत आहे की म्हणजे जेव्हा थंड होणार तेव्हा काप करता नाही येणार, म्हणून मी अशी काप करून घेत आहे की ते थंड झाल्यावर आपल्याला पटकन काढता येणार। आणि जेवढा तुम्हाला साईज पाहिजे वड्यांचा तेवढाच तुम्ही वड्या पाडून घ्या। तर मला जेवढा साईज पाहिजे मी तेवढ्याच वड्या पाडून घेत आहे। आणि तुमच्याकडे अगर साचे असणार वडे पाडण्याचे म्हणजे अलग अलग काय म्हणते त्याला आकाराचे साचे राहतात, त्याने सुद्धा तुम्ही वड्या पाडू शकता, पण ते साचे खूप मोठे राहतात आणि त्याने काय होते वड्या खूप मोठ्या पाडल्या जातात ना, तेवढ्या मोठ्या म्हटलं तर शक्य नाही आहे एवढ्या मोठ्या वड्या, कारण की आपल्याला म्हणजे हळदी कुंकूला बाया पण बोलवतो आपण, तर मग ते छोटे छोटे छान वाटतात द्यायला, पण एकदम छोट्या पण नाही आणि एकदम मोठ्या पण नाही, ते मिडल छान वाटतात। तर मी अशा कापून घेत आहे की आपल्याला म्हणजे सुटेबल होईल। बघा वडीचे कापसुद्धा कापून घेतलेले आहे आणि मी इथे लाडूसुद्धा बनवून घेतलेले आहे आणि खूप लाडू गरम बनवलेले आहे। तर बघा आणि आता नेक्स्ट टाइम बनवणार ते मी ड्रायफ्रूटचे बनवणार आणि एवढं राहिलं त्याला मी थोडंसं गरम करते, कारण की हे कडक झालेलं आहे पुष्कळ, बघू शकता किती कडक झालेलं आहे, ते निघत सुद्धा नाही आहे। आणि याचे सुद्धा म्हणजे 5-7 लाडू बनवूनच जाणार। तर बघा आता मी याला गॅसवर मांडून घेते छान आणि कमीच पॉवरवर ठेवा तुम्ही, जास्त पॉवर नको वाढवा आणि पटकनच मेल्ट होते, गुळ लवकरच मेल्ट होते। आणि बघा मी पटपट मग गॅस सुरू करूनच मी लाडू टाकणार आहे आता। आणि खूप मी सांगते तुम्हाला माझे हात असे लाल लाल होऊन गेले होते, कारण की कारण की मी काय केलं की हे जे म्हणजे गोठलेलं होतं याला काय केलं मी गॅसवरच सुरूच राहू दिलं, गॅस बंद करायची मी विसरूनच गेली
आणि तसंच गरम गरम लाडू टाकले आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की एवढं गरम का लागत आहे. तर नंतर बघितलं मी खाली तर गॅस सुरू होती, तर माझ्या लक्षातच नाही राहिलं तेवढं. तर त्यामुळे काय झालं, माझे हात इतके लाल लाल होऊन गेलते. बघा मी इथे थोडं पाणी टाकत आहे की थोडं म्हणजे ते बुडाला जळल्या नाही पाहिजे म्हणून. आणि तुम्ही सुद्धा असं म्हणजे थोडंसं पाणी टाकून गरम करा की जेणेकरून काय होणार, ते म्हणजे जळणार नाही. नाहीतर ते करपलेलं थोडंसं म्हणजे स्मेल येतो. तर बघा पूर्ण मेल्ट झालेलं आहे, पटकनच मेल्ट होते बघा पूर्ण. आणि पूर्ण क्लीन झालेली आहे कढई बघा, पटकनच निघत आहे. तर बघा याचे किती 5-6च्या वरती लाडू बनून जाते एवढ्या याचं. तर तुम्ही अशी कढई टाकून नको द्या, पुन्हा गरम करून त्याला पुन्हा वितळा आणि पुन्हा त्याचे लाडू करा. नाहीतर कोणी कोणी काय होते की तसंच राहू देतात आणि वेस्ट करतात, एवढं तीळ वेस्ट होते. त्यामुळे काय होते, आता मी याचे पटकन लाडू टाकून घेते. बघा किती सारं होतं त्याला कढईला चिपकून. आणि लाडू खूप टेस्टी झाले होते. याच्यात काही आहे तर नाही, पण खूप टेस्टी झाले होते. आणि मी शेंगदाण्याचा बिलकुल वापर नाही केलेला आहे. अगर तुम्हाला शेंगदाणे पण टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता, पण ह्याच प्रमाणात टाकू शकता जेवढं गूळ आहे तेवढी तीळ आहे. तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू नका, त्याच्यातच तुम्ही शेंगदाणे टाकू शकता. तर बघा गरम गरम मी छान लाडू करून घेत आहे. आणि मला माहीतच नाही की मी गॅस बंद केली म्हणून. आणि गरम गरम बघा मला चटका लागत आहे सहसा हाताला, म्हणून पकडतच नाही आहे मी, इतकं गरम आहे ते. आणि पाण्याचा हात घेऊ मी लाडू बनवून घेत आहे. आणि मला माहीतच नाही की गॅस सुरू आहे, त्यामुळे मग काय होत आहे ते मला चटका खूप जास्त लागत होता बघा. पण आणि बाकीची कामं माझे झालेले आहेत. तर स्पेशल लाडू होत्या आज, काही कामाचं नव्हतं आज. स्पेशल पटापट कामं करून पहिले म्हटलं लाडू बनवून घेते, नाहीतर एक काम राहून जाते. आणि खरंच सांगते, जे आपले सण तेव्हार राहते त्याचे कामं झाले ना तर म्हणजे एक मोकळं होऊन जाते की नाही बा झाले, एकदा तर निपटलेलं बाबा बरं काम. म्हणून म्हटलं आता मी हे लाडूचं काम मध्ये निपटलं की मला एक टेन्शन दूर होऊन जाणार. आणि बघू शकता, तर मी ह्यावेळेस रेडीमेडच चिवडा बोलवलेला आहे, चिवडा घरी बनवलेला नाही आहे. नाही तर हर वेळेस मी घरी चिवडा बनवते, पण ह्यावेळेस मी रेडीमेडच आणलेला आहे. आणि मी आता हळद कुंकू करणार तेव्हा म्हटलं इडल्या करणार आहे. मागच्या वर्षी मी नूडल्स केले होते छान मस्त, तेव्हा मी यूट्यूबमध्ये यायची म्हणजे आली नव्हती मी यूट्यूबमध्ये. तर नाहीतर तुम्हाला नक्की दाखवलं असतं मी नूडल्स कशी बनवले होते. आणि मी कधी नूडल्स बनवला तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर आता ह्या हळद कुंकूला मी इडल्या करणार आहे. माझ्या मम्मीकडे छान मस्त ढोकळे केले होते. आणि मला हा व्हिडिओ मी थोडासा लेट तुम्हाला अपलोड करत आहे, आय एम सॉरी. कारण की मला वेळच नाही मिळाला म्हणजे जेव्हाच्या तेव्हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायला, म्हणून हा व्हिडिओ थोडासा म्हणजे संक्रांत झाल्यानंतर तुम्हाला येत आहे. आणि बघा नंतर मी गॅस बंद केलेली आहे. इथे मी गॅस बंद करून घेतलेली होती, पण तरी सुद्धा इतकं गरम होते ना. आणि गरम असल्यामुळे काय होते, मी थोडेसे लाडू मोठेच करून घेत आहे, पटपट होणार म्हणून मोठे करून घेत आहे. आणि चांगले 10-12 लाडू झालेले आहे. तर बघा इतके मोठे लाडू बनवून घेत आहे मी, कारण की खूप गरम होतं त्यामुळे म्हणजे पाण्याचा जास्त वापर करण्यात आलेला आहे. मी माझ्या हाताला वारंवार पाणी लावत आहे, कारण की बघा कढई पण खूप गरम आहे की हात नाही लावून होत आहे, इतकं गरम आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणजे काढणाऱ्याने किती म्हणजे दिमाग लावून काढलं ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मी म्हणजे खरंच एक वेगळंच आहे, तिळगुळ घ्या आणि वेगळं गोड गोड बोला. आणि छान आहे. सगळ्यांना असं आपण म्हणतो, घरी बोलवतो संक्रांतीमध्ये हळद कुंकूला, काही म्हणजे खरंच खूप छान वाटते.
तर बघा इथे सगळं संपलेलं आहे आणि एवढं आता म्हणजे थोडंसं चिपकलेलं आहे कढीला, तर ते एवढं मी काढत नाही बसणार म्हटलं आता. पण आपण बाया कितीही काहीही केलं तरी काही सोडणार तर नाही. तर बघा मी कोरचू पूर्ण काढून घेत आहे. तर असं आहे, कारण की महागाई एवढी वाढलेली आहे की काही टाकू शकणार नाही, तर त्यामुळे मी सगळं काढून घेत आहे. बघू शकता त्याच्या बघा आता एवढं मी काढलं, त्याचा एक लाडू तर बनणारच ना. तर बघा फायनली लाडू बनलेला आहे. एक कुरचू काढला आणि त्याचा एक लाडू बनला आहे शेवटी. आणि तिळाचाच ऑइल सुटते, तुम्ही तेल नको टाका, कारण की तीळ जेव्हा बारीक करतो तेव्हाच तीळ ऑइल सोडतो. बघू शकता आपले तिळाचे लाडू आणि वड्या झालेल्या आहेत तर रेडी संक्रांतीसाठी. तर उद्या आहे संक्रांत, तर आपली तयारी झालेली आहे. तर चला. You said never let me go. You said never let me go. आणि आज आहे संक्रांतीचा दिवस. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा मी सकाळी तेवढी हवा नव्हती, तर सायंकाळी मी टेरेसवर आली आहे आणि सूर्य मावळत आहे, तुम्हाला दिसत असणार. आणि इतक्या साऱ्या तुम्हाला दिसत नाही आहे तेवढं मला माहीत नाही, पण इतक्या साऱ्या पतंगी उडत आहे आणि इतक्या कटून पण आल्या आणि ओपाक सुरू आहे. आणि तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही. तर हे बघा आमचे साहेब पतंग उडवत आहे. मला काही उडवता येत नाही, मी फक्त चक्री पकडाची कामं करते. आणि बघा वरती पतंगा खूप आहे आणि आम्ही 20 पतंगा कापलेल्या आहेत. एकाच पतंगीने 20 म्हणजे पतंग कापलेल्या आहे आम्हीने. तर बघू शकता आकाशात किती छान सुरेख आणि सूर्य मावळत आहे आणि इथे मस्त पतंगा उडत आहे. आणि पतंगा जेव्हा आणि तुम्हाला एक सांगणं म्हणजे जेव्हा तुम्ही 2 व्हीलर वगैरे घेऊन जाता तेव्हा प्लीज तुम्ही थोडंसं प्रोटेक्शन घेऊनच जा, कारण की मंजामुळे तुम्ही थोडंसं केअरफुली राहा. तर बघू शकता आणि इतके मस्त डीजे वगैरे बघा खाली बघा तुम्ही पतंगी पकडलेल्या आहे पडला. तर मला आणि छान डीजे सुरू आहे. आणि रात्री बघा इथे मस्त आम्ही पतंगीला लाइटिंग लावलेली होती. तर आणि मस्त पतंग उडवत आहो रात्री आम्ही. पतंगीले जी फेरीवाली लाइटिंग येतात ना ती लावलेली होती आणि रात्री उडवत होतो आम्ही. तुम्हाला दिसत आहे का तेवढं माहीत नाही, पण बघू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय. You said